महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। बदलापूरच्या अपोलो चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये 2 दिवसापूर्वी एका बाळावर उपचार होत नसल्याचा आरोप करत एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला होता। या गोंधळाचं सोशल मीडियावर लाईव्ह करताना मात्र डॉक्टरांची बाजू जाणून न घेताच बदनामी केल्याचा आरोप डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन संघटनेने आज पत्रकार परिषद घेत केलाय। तसंच बदनामी करणारा हा व्हिडिओ डिलीट करून आमची बाजू मांडली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही डॉक्टरांच्या संघटनेने दिलाय। यावेळी डॉक्टरांना अश्रूही अनावर झाले। अपोलो हॉस्पिटलमध्ये 1 दिवसाचं बाळ दाखल झाल्यानंतर त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने आम्ही महागडे इंजेक्शन त्याला देऊन तात्काळ उपचार सुरू केले। त्यासाठी पालकांकडे 1 रुपयाही मागितला नाही, परंतु भविष्यात बाळाला व्हेंटिलेटर लावण्याची आवश्यकता भासू शकते याची माहिती पालकांना दिली आणि त्यांना डिपॉझिट भरण्यास सांगितलं। पालकांनी पैसे नंतर भरतो असं सांगितल्यानंतरही आम्ही उपचार सुरूच ठेवले। मात्र फक्त नंतर पैसे देऊ हे त्यांच्याकडून लिहून मागितलं। त्यावरून त्यांनी एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलावत हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला। ते सोशल मीडियावर करत त्यात डॉक्टर लुटारू असल्याचे आरोप करण्यात आले। असं म्हणत डॉक्टरांच्या संघटनेने या प्रकाराचा निषेध केलाय। या सगळ्यानंतर आता संबंधित बदनामी करणारा व्हिडिओ डिलीट करावा आणि आमची बाजू मांडावी, अन्यथा आम्ही कायदेशीर कारवाई करू असा इशारा डॉक्टरांनी दिलाय। पाहूयात डॉक्टर नेमकं काय म्हणाले। 2 दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीवर अपोलो चिल्ड्रन हॉस्पिटल बदलापूर ईस्टमध्ये एका 1 दिवसाच्या बाळाला ट्रीटमेंट करण्यावरनं आणि त्याच्या फीजवरनं काही जो वाद निर्माण केला गेला आणि ती एकतर्फी बाजू मीडियामध्ये दाखवली गेली। त्याच्यामध्ये डॉक्टरांची कोणतीही बाजू समजून न घेता ती एकतर्फी बातमी दिली गेली आणि त्या बातमीची सुरुवातच हे डॉक्टर सगळे लुटारू आहेत, या डॉक्टरांचे हे सगळे धंदे आम्हाला माहिती आहेत, असे काही स्टेटमेंट्स सुरुवातीलाच केले गेले जे बातमी सुरुवात होण्याच्या अगोदरच। तर ह्या बातमीमुळे आम्ही अतिशय व्यथित झालेलो आहोत आणि ह्या बातमीची किंवा ह्या घटनेची आम्ही तीव्र शोधामध्ये निषेध करतो। IMAकडनं अशी डिमांड आहे की जो व्हिडिओ जो चुकीच्या पद्धतीने अर्धवट बाजू ऐकून घेऊन जो प्रसारित केलेला आहे तो त्यांनी त्वरित सोशल मीडियावरनं हटवावा। त्याला एक काउंटर व्हिडिओ आमची बाजू समाजासमोर यावी हा व्हिडिओ त्याच्यामध्ये टाकावा अशी आमची त्यांना रिक्वेस्ट आहे। आणि जर त्यांनी ही गोष्ट नाही केली तर आम्हाला पुढची कायदेशीर कारवाईचा जो मार्ग आहे तो आम्हाला घ्यावा लागेल। सर, पेशंटला अराऊंड 7:30 वाजता ॲडमिट करण्यात आलं होतं आणि पेशंटची कंडिशन तशी हिस्ट्री गंभीर होती, कारण अंगातलं आईच्या युट्रसमधलं पाणी सगळं आटलेलं होतं, ऑलिगोहायड्रॅमनियस म्हणतो आम्ही, आणि अशा कंडिशनमध्ये बाळाने पोटात शी केलेली, त्यामुळे ते थिक मेकोनियम होतं, म्हणजे घट्ट शी ती सगळी बाळाच्या फुफ्फुसामध्ये जर अडकली आणि त्याचं पुढे जाऊन निमोनियामध्ये रूपांतर होतं, सेप्सिसमध्ये रूपांतर होतं आणि लंग्समध्ये प्रेशर वाढतं, असे हे क्रिटिकल कंडिशन्स नंतर उद्भवू शकतात। तर ह्या सगळ्या गोष्टीची अंदाज घेता बाळ कसं प्रोग्रेस करत आहे हे क्लिनिकली आपल्याला बघून जजमेंट येतं। सुरुवातीला जेव्हा ॲडमिट केलेलं तेव्हा ब्रीदिंग फास्ट होतं, त्यामुळे त्यांना म्हटलं की आपण इंजेक्शन सुरू करू। त्याला जी ट्रीटमेंटची इंजेक्शन सुरू केलेली ती खूप महाग इंजेक्शन्स ऑलरेडी सुरू केलेली, सिल्डेनाफिल, डोबिटमिन, हे सगळे जे इंजेक्शन्स इथे अवेलेबलसुद्धा नाही आहेत बदलापूरमध्ये, कारण ते फक्त NIC मेडिसिन्स आहेत। तर ते पेशंटला जर आम्हाला पैशासाठी वेटीस धरायचं असतं तर आम्ही हे सगळं सुरू पण केलं नसतं। आधी तुम्ही पैसे भरा किंवा इंजेक्शन्स घेऊन या, मग आम्ही सुरू केलं असतं, असं पण आम्हाला करता आलं असतं। पण अजिबात ते पेशंटकडून काही न घेता बाळाची 3-4 तास ट्रीटमेंट आम्ही करत होतो आणि जेव्हा आम्हाला अंदाज आला की नाही बाळाला आता व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल आणि त्याच्यासाठी पुढचा जो खर्च येईल तो खूप अमाप आहे आणि पेशंट अजिबातच काही पैसे भरायला तयार नाही आहेत आणि आम्हाला वारंवार असे एक्सपिरियन्सेस येत आहेत की एकदा पेशंटला व्हेंटिलेटर टाकलं, पेशंट हलवत नाही, ट्रान्सफर घेत नाहीत आणि पेशंट बरा झाला की मग ते पैसे पण भरायला येत नाहीत किंवा 10 लोकांना घेऊन येऊन आमच्यावर प्रेशर तरी टाकतात किंवा पॉलिटिकल काही फोन्स वगैरे येऊन आम्हाला खूप बिलं माफ करायला लागतात। हे आधी खूप झालेलं आहे, म्हणून ह्यावेळी आम्ही त्यांना, ही मागच्याच महिन्याची केस आहे माझ्याकडे की असाच सिमिलर पेशंट होता, 4 दिवस ट्रीटमेंट व्हेंटिलेटरवर होतं बाळ
आणि त्यांनी काही पैसे न भरता आम्ही पूर्ण 4 दिवस ट्रीटमेंट केली. त्या बाळाला ऑक्सिजनवर आणलं आणि मग आम्ही सरकारी दवाखाना मध्ये त्याला ट्रान्सफर केलं. त्या बाळाचं मेडिकलचं जे बिल होतं ते अराऊंड 23,000 रुपये बिल झालं, कारण सर्फॅक्टंट हे महाग इंजेक्शन आहे. आमचा खर्च मेडिकलचा आणि जे तपासण्या आहेत त्याचा खर्च सगळा मिळून त्याच्यापैकी त्यांनी फक्त शेवटच्या दिवशी 9,000 रुपये आमच्या हातात टेकवले आणि उर्वरित 63,600चं बिल पेंडिंग होतं. पेशंटने लिहून दिलं आहे की मी लवकरात लवकर ते बिल येऊन भरून जाईन आणि पेशंटने त्याच्यानंतर आमचा फोन उचलला नाही. अजूनही अद्याप पेशंट भरायला आलेलं नाही. ही मागच्याच महिन्याची गोष्ट आहे. 27 फेब्रुवारीला पेशंट डिस्चार्ज झालेला आहे. असे कितीतरी केसेस आम्ही माफ करतो. आता हा एक पेशंट आहे ज्यांनी चेक दिलेला की मी 25,000, आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, मी 25,000चा चेक देतो, तो तुम्ही नंतर टाका. तो चेक बाउन्स झाला. त्याच्यानंतर पण आम्ही त्यांनी नंतर बाउन्स झाल्यामुळे नंतर धमकी दिली आम्हाला की आम्ही लोकल नेत्यांना बोलवून तुमचं हॉस्पिटल फोडून काढेन जर परत तुम्ही आम्हाला पैशासाठी फोन केला तर. हे अशा कॉन्स्टंट दहशतीखाली आम्ही प्रॅक्टिस केलेली आहे आणि त्यामुळे एव्हरी टाईम आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे आमचं. व्हेंटिलेटरवर बाळ जेव्हा आपण टाकतो तेव्हा खूप खर्च होतो. ऑक्सिजनच्या दिवसाला 6-7 जम्बो सिलेंडर लागतात. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर पेशंटला म्हणतो की तुम्ही डिपॉझिट भरा आणि त्याच्यावरनं वाद झाला, पेशंटने आमच्याशी बोलायला हवं होतं काय प्रॉब्लेम आहे, ना की असं मीडियाला बोलून त्यांनी असं हे करायला पाहिजे होतं प्रॉब्लेम. नेमकं असं झालं की पेशंटला जेव्हा आम्ही म्हटलं की त्याला व्हेंटिलेटरवर टाकावं लागेल आणि पुढचा खर्च खूप जास्त आहे, तुम्ही नेमकं निदान डिपॉझिट तरी भरा, बाकी सगळी मेडिसिन्सचा खर्च सगळा तुम्ही नंतर करा, काही प्रॉब्लेम नाही. पेशंट म्हणाले की आम्ही विचार करून सांगतो. थोड्या वेळाने ते म्हणाले की ठीक आहे तुम्ही इथे ट्रीटमेंट करा, आम्ही 10,000 रुपये भरतो आत्ता आणि उरलेले आम्ही उद्या सकाळी भरतो डिपॉझिट 15,000. मग मी म्हटलं ठीक आहे चालेल, आम्ही सुरू करतो ट्रीटमेंट. ऑलरेडी त्या दिवसाचा खर्च खूपच होणार होता, तरी आम्ही आम्ही तयार झालो ट्रीटमेंट करायला. मग त्याच्यानंतर फक्त सिस्टरला म्हटलं की त्यांच्याकडनं फक्त लिहून घ्या की उद्या दुपारी 12पर्यंत ते पैसे भरतील. पण ते नंतर पेशंट पैसे लिहून द्यायला पण तयार नाहीत. नंतर ते उडवाडवीची टोलवाटोलवीची भाषा करायला लागले. नाही आम्ही उद्या संध्याकाळी देऊ, नाही 2 दिवसात तर आम्ही बिल क्लिअर करूच. अशा कंडिशनमध्ये मग आम्ही म्हटलं की मग तुम्ही डिसिजन घ्या, मग तुम्हाला जर नसेल जमत तर तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये आत्ताच न्या. व्हेंटिलेटरवर एकदा बाळ टाकलं की ते ट्रान्सफर करणं खूप डिफिकल्ट आहे. पण ह्या गोष्टीचा त्यांनी रॉंग पद्धतीने प्रचार केला की डॉक्टर पैसे देत नाहीत म्हणून व्हेंटिलेटरवर टाकत नाही आणि बाळाचा जीव वेठीस धरला. बाळ तोपर्यंत आम्ही स्टेबिलाईज केलेलं आणि त्याच्या फास्ट रिकव्हरीसाठी ही पुढची ट्रीटमेंट आपल्याला करणं गरजेचं होतं. हे त्यांनी समजून न घेता जेव्हा ॲक्च्युली रिलेटिव्सना हे सगळं माहिती होतं पण ते पैसे न भरण्यासाठी हे सगळं त्यांनी असं जे केलं आहे ते चुकीचं आहे. आता एवढं झालं ठीक आहे, आम्ही म्हटलं झालं ठीक आहे, पण परत ते चॅनलवाले ते व्हिडिओ तोडून मोडून फक्त त्यांची जी बाजू आहे, आता त्यांनी असे चॅनलवर व्हिडिओज फक्त पुटअप केलेत ज्याच्यामध्ये फक्त ते सुरुवातीला जे हॉस्पिटलला येतात आणि दंगा घालतात आणि स्टाफ लोकांना जे असं म्हणतात की हे कर्मचारी हॉस्पिटलचे काहीच बोलत नाही आहेत आणि हॉस्पिटलला ज्या वाईट शब्द जे बोललेत तो व्हिडिओ फक्त सगळीकडे हे व्हायरल करतायत, जेणेकरून लोकांना पुढचं काय जे कंडिशन आहे ते न कळावं आणि हे असं परत करून आमचे मेंटल हॅरॅसमेंट करतात, ते अगदी चुकीचं आहे. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.